मुक्ताईनगर येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक पक्षाची नेत्यांची जबाबदारी असते, म्हणून माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जाहीर सभेमुळे मुक्ताईनगरमध्ये संजनाताईंना मोठा पाठिंबा मिळाला। तसेच संजनाताईंना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी राजकारणात येणार नव्हती, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा पाहून मला अखेर उमेदवारी मिळाली आणि आज मला शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी मी उभी आहे। तसेच भाजपाच्या उमेदवारांच्या मोठा आव्हान असून त्याचमध्ये पंकजाताई मुंडे यांचं भाषण झालंय। त्यांनी रक्षाताई खडसेंना मोठा पाठिंबा दर्शवल्याने मुक्ताईनगर राजकारणात आता टोकाला पोहोचलाय। त्यामुळे आता नगराध्यक्ष कुणाचा, शिवसेनेचा की भाजपाचा याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। ताई, काय म्हणशील आता मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत तू उभी आहेस, सगळ्यात कमी वयाची उमेदवार म्हणून महाराष्ट्रात तुझी एक वेगळी ओळख होणार आहे आणि राजकारणात यायचं का ठरवलं? मी राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं। उमेदवारी समोरून आली आणि भरपूर उमेदवार होते, पण मुक्ताईनगर जनतेची इच्छा ही होती की संजनाताई उमेदवार असल्या पाहिजे, म्हणून मी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला आणि आज अधिकृत उमेदवार आहे शिंदे गटाची। निश्चितच मुक्ताईनगरचा विचार केला तर एक खडसेंचं इथे एक मोठा पूर्वीपासून हे राहिलेले आमदार राहिलेले 40 वर्ष, त्याच्यानंतर त्यांची सून जी आहे रक्षा खडसे केंद्रीय मंत्री, मोठं आव्हान आहे तुझ्यासमोर, काय वाटतं? तुम्ही असं बोलले की खडसेंचं खूप काही होतं, ते 2019ला संपून गेलं। बरोबर, पुढे आणि मग आता जे आहे आम्ही ते करतो आहे आणि समोरच्यांनी आम्हाला किती आव्हान दिलं तरी आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर बोलू। नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर काय पुढचं कसं असेल, प्लॅनिंग काय असेल तुमचं? नगराध्यक्षाची निवडणूक जिंकल्यानंतर मुक्ताईनगरचा विकास करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे। वर्षभरामध्येच आम्ही मुक्ताईनगरचा कायापालट करून दाखवून देऊ। जे आपले विरोधक आहेत ते म्हणतात याच ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये महिला सुरक्षित नाही आहे, केंद्रीय रक्षा खडसे यांच्या कन्या देखील सुरक्षा नाही असं बोललं जातात, त्यांच्या भाषणांमध्ये देखील उल्लेख करतात ते। मला नाही वाटत की महिला सुरक्षित नाही। महिला जर सुरक्षित नसत्या तर त्या मुक्ताईनगरमध्ये मनमोकळ्या प्रमाणे वावरल्याच नसत्या आणि आम्ही प्रत्येक गोष्टी महिलांच्या सुरक्षितेच्या मुद्द्यावर आम्ही जास्त बोलतो आणि जास्त विचार करतो। ताई, महिलांचा विचार केला तर ज्या राजकारणात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या महिला असतात त्या एवढ्या शिकलेल्या नसतात, कुठेतरी एक राजकारणात यायचं म्हणून येतात। तू चांगली शिकलेली आहेस, हायली एज्युकेटेड आहेस, शिक्षणाकडे पुढचा कल कसा राहील मुक्ताईनगरच्या लोकांचं? मुक्ताईनगरमध्ये एक बेस्ट एज्युकेशन असलं पाहिजे असं मला वाटतं आणि बेस्ट एज्युकेशन आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू। एकंदरीत विचार केला तर घराणेशाहीचा देखील आपल्यावर आरोप होत आहे। घराणेशाहीचा आरोप कायमचाच आहे त्यांचा, आताचा नाही आहे, पण आम्ही घराणेशाही नाही करत आहे। लोकांच्या प्रश्नावर आणि लोकांच्या आशेवर खरं उतरण्यासाठी आम्ही आज इलेक्शनमध्ये आलो। निवडून येण्याची किती शाश्वत वाटते? विकास कामांच्या मुद्द्यावर निवडून येऊ। भाऊ, काय सांगाल? मुक्ताईनगर याच ठिकाणी आपल्या प्रचारासाठी पंकजा मुंडे देखील यांची सभा झालेली आहे। नाही, प्रचारासाठी तर प्रत्येकजण त्याच्या पक्षाचे नेते येतील। मधल्या काळामध्ये 27 तारखेला माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण मुक्ताईनगर प्रचारासाठी येऊन गेले होते आणि प्रचारासाठी येणे आणि प्रचार करणे हे काही गैर थोडीच आहे, आले असेल ते। पंकजा मुंडेंनी मुक्ताईनगरमध्ये कमळ फुलवण्याचं आवाहन जे आहे ते मतदारांना केलेलं आहे। अहो, तुम्ही आता कशी काय बोलता काही समजत नाही मला। ते काही धनुष्यबाण फुलवण्याचं आव्हान थोडीच करणार आहे, त्यांना कमळ फुलवण्याचे आज आव्हान करण्यासाठीच बोलवलं होतं, पण तेच आव्हान करणार आहे ते। रक्षा खडसे यांनी शायरीतून जे आहे प्रत्यक्ष खडसेंचं वर्चस्व हे होतं आणि पुढेही राहणार असं म्हटलेलं आहे। याकडे शुभेच्छा आहे त्यांना, वर्चस्वाची लढाई असेल तर शुभेच्छा आहे त्यांना। महिला सुरक्षित नाही म्हणता येते की मुक्ताईनगरमध्ये दादागिरी गुंडागिरी वाढलेली आहे, त्याच्यासाठी मी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली या नगरपंचायत। आजपर्यंत कधीच नाही उतरलं मला या दोघी गोष्टीचा ताळमेळ समजत नाही आहे। मला काही बुद्धिवान लोकांची इतकी मी बुद्धिवान नाही, कारण मी फक्त ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहे, तेवढं समजत नाही की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था बरकरार राहत असेल। कारण नगरपालिकेचं इलेक्शन हे फक्त मला असं वाटतं की नगरपालिकेपुरतं आहे आणि स्थानिक मूलभूत सुविधांपुरतं असतं। नगरपालिकेत सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था कशी बरकरार राहू शकते याचं मला काही तारतम्य समजत नाही। एखादा केंद्रीय मंत्री पदावर बसल्यावर जर असं म्हणत असेल की नगरपालिकेत सत्ता आल्यावर मी इथे कायदा सुव्यवस्था आणेल आणि गुंडगिरी नष्ट करेल, तर मला असं वाटतं की पोरकटपणाचं विधान आहे। नगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, वॉटर गटर मीटरचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असली पाहिजे, अशा पद्धतीची मी आतापर्यंत ऐकत होतो।
पण ताईंचं काही जर वेगळं मत असेल किंवा त्यांचे वेगळं त्याच्यात कन्सेप्ट असेल की नगरपालिकेत सत्ता आल्याने गृह डिपार्टमेंट त्यांचं होऊन जाईल आणि गृह डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग ते उद्या दिवशी कायद्याचा धाक निर्माण करतील आणि जे गुंड असतील त्यांना कुठेतरी वटणीवर आणतील, असं काही कन्सेप्ट त्यांचा असेल तर हरकत नाही. घराणेशाहीचाही त्यांनी आरोप केलेला आहे की जे आमच्यावरती घराणेशाहीचा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? जो घराणेशाही करत आहे त्याला आहे. हे काय हे घराणेशाहीच्या संदर्भात यांचं ऐकून कोण ऐकेल? यांचं घराणेशाहीच्या संदर्भात ज्यांच्या घरामध्ये ग्रामपंचायतपासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य स्वतः लढले, सरपंच स्वतः झाले, झेडपी लढले, सभापती झालात, हरिभाऊंचं सन्माननीय हरिभाऊंचं तिकीट ऐन वेळेवर अर्ध्यातून तिकीट करून खासदार झालात, 3 वेळा खासदार झालात, तुमच्याच कुटुंबात आमदार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये MLCचा उमेदवार होता, तुमच्या कुटुंबात जिल्हा बँक आहे, तुमच्या कुटुंबात दूध संघ आहे. एकाच घरात एवढा असणारा माणूस जर घराणेशाही बोलत असेल तर त्यांना देवच त्यांचं भलं कर. मग पती वारल्यामुळे 100% बरोबर आहे ना. पती वारल्यामुळे अनपेक्षित त्या आल्या, पण ननंदबाई कसे काय आल्या, सासूबाई कसे काय आल्या, हां सासरे कसे दुसऱ्या पक्षात जाऊन झाले ना, आता कसे सासरे 2च मिनटात तिथे आले. अरे सासरे तर इतके विसरले की भुसावळची सभा राष्ट्रवादीची आणि तिथे कमळ सांगताय. कारण त्यांना समजत नाही मी सकाळी प्रचार करतो की संध्याकाळी प्रचार करतो आहे, हेच त्यांना समजत नाही आहे. सकाळी तिकडे वेगळा प्रचार करता, संध्याकाळी इकडे प्रचार वेगळा करता. 2 पक्षाचा एकच माणूस. तो एक पिक्चर पाहिला मी अपरिचित, त्याच्यात तो 10 मिनटात काहीतरी भूमिका बदलतो आणि 10 मिनटात भूमिका बदलतो. चाचा वही आणि भतीच्या बी वही आहे. अशा पद्धतीची मुक्ताईनगरची परिस्थिती झाली. तुम्ही बघत असाल का गल्ल्यापाड्यात कसे फिरताय. केंद्रीय मंत्री गल्लीत मतदान मागताय. माजी मंत्री मुख्य म्हणजे भावी मुख्यमंत्री, माजी 12 खात्याचे मंत्री, विरोधी पक्षनेता 5 वर्ष इतके मोठे मोठे पदं गल्लीत फिरताय का? काय कारण आहे? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.